एखाद्या प्रश्नावर जेव्हा दोन आपल्यापेक्षा अनुभवी आणि हुशार लोकप्रतिनिधी काम करत असतील, माझ्यासारखा सामान्य माणूस ज्याला बुद्धिक्षमता कमी आहे, जो राजकारणामध्ये नवा आहे, त्यांनी इथं तर कशाला डोकं लावायचं? हे पहा, एका पक्षात जर दोनच लोक असतील तर ते गव्हर्नमेंट तीच झाली ना. मोठे पवार साहेब आणि रोहित पवार साहेब, त्यामुळं पूर्ण सरकारच ते. अच्छा, माझा पक्ष माझं घर. तरी जेव्हा दोन लोक त्याची सोडवणूक करत असतील तर आपण तिसरा माणूस त्याच्यामध्ये अजून जाऊन ज्याला म्हणतो डिस्टर्बन्स कशाला क्रिएट करायचं. ओके, आता ही जी 2024ची इलेक्शन होईल तर तुम्ही मतदारांपुढे काय मुद्दा घेऊन जा? म्हणजे जसं भाजपचे सगळे नेते मोदी लाट किंवा मोदींच्या सरकारची सगळी कार्यक्षमता, स्थानिक मुद्दे तुमच्यासाठी काय महत्त्वाचे असतील? मोदींचाच चेहरा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत, कारण की मोदींच्याच नेतृत्वाखाली आम्ही लढत आलेलो आहोत आणि मोदींचेच केलेले कामं आम्हाला त्यांच्यापुढे मांडायचे. ओके, स्थानिक मुद्दे जे काही सोडू शकलो आपण ते सोडवले गेलेलेच आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना की एकही शब्द सकाळी वगळता, ते पण जरा आपण 50% कंप्लिशन धरलं त्याला, एक टप्पा आपण पाऊल पुढे गेलो, असं नाही की त्याच्यावर ॲक्शन झालेली नाही, ती कागदावर आणली तर सर्वे झाला, ते वगळता माझा एकही शब्द अपूर्ण राहिलेला नाही. असा तुमचा ठाम दावा आहे, सिद्ध करून दाखवा. अच्छा, उलट जे नव्हते दिलेले शब्द ते पण पूर्ण केले आपण. MIDC आणली, MIDC मंजूर केली. अच्छा, हे कधी शब्द नव्हतं की मी MIDC आणेल. नगरला आणली, बेलवंडीला पण मंजूर केली, शिर्डीला MIDC आणली. मग तुम्ही एवढ्या सगळ्या MIDCला तुम्ही कर्जतच्या जामखेडच्या MIDCचा प्रश्नामध्ये का लक्ष नाही घातलं? कसं आहे, एखाद्या प्रश्नावर जेव्हा दोन आपल्यापेक्षा अनुभवी आणि हुशार लोकप्रतिनिधी काम करत असतील, माझ्यासारखा सामान्य माणूस ज्याला बुद्धिक्षमता कमी आहे, जो राजकारणामध्ये नवा आहे, त्यांनी इथं तर कशाला डोकं लावायचं? दोन एवढे तज्ज्ञ आणि ज्याला म्हणतो की वैचारिकतेने मोठे नेते त्या एका विषयावर. टोमणा पुणेरी भाषेतला हा टोमणा नसावा. मी पुणेरी नाही, मी नगरी आहे ना. नगरी, अच्छा, मी नगरी आहे, त्यामुळे मी टोमणा कधीच मारत नाही. वास्तविकता आहे. शिंदे साहेब माझ्यापेक्षा तर सिनियरच आहेत. बरोबर. तिसरी टर्म होती आमदारकीची, 3 टर्म आमदार राहिलेत. आता मंत्री मग मंत्री राहिलेत 5 वर्ष, पालकमंत्री राहिलेत. पक्षाने त्यांचा अनुभव पाहता, त्यांचं कार्यक्षमता पाहताच त्यांना विधान परिषदेची संधी मिळाली. नाही तर एवढ्या लिस्टमध्ये विधान परिषद सदस्य होणं म्हणजे सोपं काम नव्हतं. त्यांचं काही तुलना होऊ शकत नाही. आणि रोहित पवार डिफॅक्टो गव्हर्नमेंट आहे. डिफॅक्टो गव्हर्नमेंट. आता हे पहा, एका पक्षात जर दोनच लोक असतील तर ते गव्हर्नमेंट तीच झाली ना. मोठे पवार साहेब आणि रोहित पवार साहेब, त्यामुळं पूर्ण सरकारच ते. अच्छा, माझा पक्ष माझं घर. तर त्यामुळे दोन एवढे मोठे मोठे नेते त्या एका MIDCवर आकलन करत असतील, तिसऱ्याचं अजून भरणा त्याच्यामध्ये घालणं हे मला संयुक्तिक वाटत नाही. ओके, पण तो तुमच्या मतदारसंघातला प्रश्न आहे. मतदारसंघाचा जरी असला तरी जेव्हा दोन लोक त्याची सोडवणूक करत असतील तर आपण तिसरा माणूस त्याच्यामध्ये अजून जाऊन ज्याला म्हणतो डिस्टर्बन्स कशाला क्रिएट करायचं?